चूहे खाकर बिल्ली हज को चली अशी एक म्हण हिंदीमध्ये प्रसिद्ध आहे। हीच म्हण सध्या महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारांनी गांभीर्यानं मनावर घेतल्याची पाहायला मिळते। कारण असे अनेक गुन्हेगार आहेत ज्यांनी गुन्हे केल्याच्या नंतर जेव्हा ते फरार होतात, पोलिसांपासून लपायचं असतं, त्यावेळेस अनेकदा मंदिरांमध्ये किंवा मंदिराच्या आजूबाजूच्या भागामध्ये त्यांनी आश्रय घेतल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। अगदीच आपण काही मोठी उदाहरणं पाहायची झाली तर कालच अटक केलेला सचिन घायवळ असेल किंवा त्यापूर्वी वाल्मिक कराड सुद्धा मंदिरामध्ये आढळलेला होता किंवा त्याच केसमध्ये कृष्णा आंधळे असेल, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले असतील, हे सुद्धा सगळे मंदिरामध्येच आश्रय घेताना दिसून आले होते। या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अशी प्रकरणं सध्या समोर येतात। त्यामुळे मुळातच इतके सगळे पाप केल्याच्या नंतर या गुन्हेगारांना मंदिरात जाऊन देव पावणारे असं वाटतं का आणि त्यामुळेच ते मंदिरांमध्ये लपतात का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय। यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। या विषयावर बोलण्याचं मुख्य आणि ताजं कारण म्हणजे कालच अटक केलेला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ। सचिन घायवळ नेमका कुठे लपून बसला होता? गेल्या 9 महिन्यांपासून तो फरार होता। 9 महिने कंटिन्युअसली पोलीस त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होते। अनेकदा त्याचं लोकेशन मिळायचं, मात्र तो तिथे आढळून यायचा नाही। तो सतत लोकेशन बदलायचा असं सुद्धा कळलं। मात्र गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यानं त्याचं लोकेशन बदललेलं नव्हतं। तो एकाच ठिकाणी ठाण मांडून होता। पण त्यानं अशी जागा चूज केलेली होती ज्या ठिकाणून त्याला अटक करणं किंवा तिथपर्यंत जाऊन त्याचा शोध घेणं हे पोलिसांसाठी सुद्धा थोडंसं अवघड होतं। आता मुळात यानं काय केलं तर राजस्थान मधील सिकर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असं खाटूश्याम एक मंदिर आहे, खाटूश्याम नावाचं, ज्या मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांची प्रचंड गर्दी असते। अनेक साधू संत असतील किंवा अनेक बुवा बाबा असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि तशाच पद्धतीनं यानं सुद्धा ही सगळी टॅक्ट अवलंबलेली होती लपून बसण्यासाठी। त्यानं मुळात काय केलं की मंदिराच्या जवळपास त्यानं एक घर पाहिलेलं होतं। अगदी छोटीशी खोली होती जी त्यानं भाड्याने घेतली। पण ही खोली सुद्धा भाड्याने घ्यायच्या आधी तो काही दिवस या मंदिराच्याच जवळपास किंवा मंदिरामध्येच आश्रय घेऊन राहिलेला होता, अशी सुद्धा माहिती समोर आली। त्यानं मुळात काय केलं तर दाढी वाढवली, केस वाढवले आणि साधारणतः तो एखाद्या बुवासारखा, बाबासारखा वगैरे दिसेल, भोंदू बाबासारखा दिसेल, अशा पद्धतीनं स्वतःचा लुक क्रिएट केलेला होता। तशाच पद्धतीची तो कपडे सुद्धा घालायचा। त्याचबरोबर त्याची बोलीभाषा असेल किंवा त्याचं नाव असेल, यामध्ये सुद्धा त्यानं बदल केलेला होता। पूर्णपणे नवीन ओळख धारण करून राहण्याचा हा सगळा प्रयत्न होता। अनेक दिवस अशी माहिती येते की तो केवळ मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावरती जिवंत होता। काही काळ त्याच्याकडचे पैसेही संपलेले होते किंवा पोलिसांना चकवास द्यायचा म्हणून तो या मंदिरामध्ये जास्त करून असायचा, कारण मंदिरात गर्दी असते आणि अनेक असेच बुवा बाबा हे त्या ठिकाणी असतात। त्यामुळे तेवढ्या गर्दीमधून त्याला आता या नवीन लुक मध्ये शोधणं हे पोलिसांसाठी अवघड ठरेल, हे त्याला सुद्धा माहिती होतं आणि त्यामुळेच त्याने ही टॅक्ट अवलंबलेली होती। मात्र असं सगळं असलं तरी सुद्धा पुणे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक सुद्धा झाली। त्यामुळेच या एका प्रकरणाच्या नंतर गुन्हेगार आणि त्यांचं मंदिरात लपणं हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आता यापूर्वी हे सगळं कधी घडलेलं होतं तर यापूर्वी हे घडलं होतं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे सगळेच आरोपी होते, हे सगळे कुणी 2 जण, कुणी 3 जण असे ग्रुप करून हे सगळे फरार झाले। त्यानंतर काही जण एकटे एकटे सुद्धा फरार झाले। काही जणांना टप्प्याटप्प्यामध्ये अटक करण्यात यश येत होतं। मात्र या सगळ्यांमध्ये जो 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा मुख्य आरोपी ज्याला म्हटलं जात होतं, तो सुदर्शन घुले, ज्यानं सगळं प्रॅक्टिकली वर्कआउट केलेलं होतं, ग्राउंड वरती जाऊन खून करण्यामध्ये ज्याचा सगळ्यात मोठा वाटा होता, तो सुदर्शन घुले हा सापडत नव्हता। अनेक दिवस त्याला शोधण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते। त्यानंतर हा सुदर्शन घुले हा पुण्यामध्ये आढळून आला। पण पुण्यामध्ये आढळायच्या आधी तो दुसरीकडे कुठेतरी होता, जिथे तो 15 ते 20 दिवस होता आणि तो एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर याच प्रकरणामधला सुधीर सांगळे आणि आत्तापर्यंत सुद्धा फरार असलेला कृष्णा आंधळे हे दोन्ही आरोपी होते। म्हणजेच हे 3 जण एकत्र होते। आता या 3 जणांनी कुठे आश्रय घेतला होता तर गुजरातमध्ये गिरनार या परिसरामध्ये जे एक महादेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे, त्या ठिकाणी या तिघांनी सुद्धा आश्रय घेतला होता। त्यांच्याही बाबतीत त्यांनी काही दिवस अगदीच प्रसादावरती वगैरे काढलेले होते। तिथे गेल्याच्या नंतर या सुदर्शन घुलेने तर उलट केलं, जे सचिन घायवळने केलं त्याच्या उलट केलं। त्यानं त्याचा लुक चेंज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्याची मिशी काढून टाकली, त्यामुळे तो अतिशय वेगळा दिसत होता नेहमीपेक्षा। जे त्याचे फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती त्यावेळेस व्हायरल होत होते किंवा जे पोलिसांनी जारी केलेले होते, त्यापेक्षा तो अतिशय वेगळा दिसत होता। त्यामुळे त्याला सर्वसामान्य कोणीतरी ओळखणं हे तसं अवघड होत होतं। त्यामुळे तो सुद्धा जवळपास 15 दिवस तिथे लपलेला होता। 15 दिवसांनंतर या तिघांकडचे पैसे संपले, म्हणून
म्हणून मग कृष्णा आंधळेला या सगळ्यांनी मिळून पुण्यामध्ये पाठवलं पैसे कलेक्ट करण्यासाठी. कृष्णा हा पुण्यासाठी निघाला, मात्र तो परत आलाच नाही. अनेक दिवस त्याची मंदिरामध्ये बसून या सगळ्यांनी वाट पाहिली, या दोघांनी सुद्धा, पण तो परत आला नाही आणि पैसे संपलेले होते. त्यामुळे अखेर या दोघांनीच मग परत पुण्यामध्ये यायचं ठरवलं आणि पुण्यात आल्याच्या नंतर त्यांना पोलिसांनी ट्रॅक केलं आणि अटक केली. हे सगळं झालं या 2-3 आरोपींच्या बाबतीतलं. इव्हन आता या प्रकरणामधला कृष्णा आंधळे हा तर अजूनही सापडलेला नाहीये. अजूनही अनेकदा असं म्हटलं जातं, की कृष्णा आंधळे कुठल्यातरी मंदिरातच आहे किंवा मंदिराच्या आसपास आहे. अनेकदा असंही म्हटलं गेलं होतं, की कृष्णा आंधळे हा चक्क वेश बदलून स्त्री वेशामध्ये कुठेतरी फिरतोय वगैरे. इथपर्यंत सुद्धा चर्चा झाल्या. मात्र त्यावरती पुढे काहीही झालेलं नाहीये. तो नेमका कुठे आहे याविषयीची माहिती अजूनही मिळाली नाही. पण या सगळ्या प्रकरणामधला जो एक मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड. आता वाल्मिक कराड जरी स्वतःहून पोलिसांना शरण आलेला असला तरी सुद्धा शरण येण्याच्या पूर्वी किंवा हे सगळं जेव्हा प्रकरण घडलेलं होतं तेव्हा मधल्या काळात तो सुद्धा काही मंदिरांमध्ये किंवा आश्रमांमध्ये लोकेट झाल्याचं किंवा आढळल्याचं दिसून आल्याच्या वगैरे चर्चा सुद्धा रंगलेल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत काय की अनेक गुन्हेगार हे गुन्हा केल्याच्या नंतर एखाद्या मंदिरामध्ये आश्रय घेतात असं निदर्शनास आलं. आता या होत्या रिसेंटच्या काही केसेस, मात्र यापूर्वी सुद्धा असं घडलंय. थोडे वर्ष आधीच्या या सगळ्या घटना आहेत. त्यामध्ये सुद्धा बबन विश्वनाथ शिंदे नावाचा एक आरोपी होता, ज्या आरोपीवरती 300 कोटींच्या बँक घोटाळ्याचे आरोप केलेले होते. तो सुद्धा अनेक दिवस पोलीस त्याला पकडत होते, पण अनेक महिने पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये त्यालाही यश आलेलं होतं. नंतर असं कळलं की हा जो बबन शिंदे आहे तो उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या वृंदावनच्या परिसरामध्ये एका साधूच्या वेशात फिरत होता आणि त्यामुळे त्याला पोलीस लोकेट करू शकत नव्हते. नंतर मात्र अर्थात त्याला अटकही झाली आणि मग तो कुठे होता, काय होता हे सगळं समोर आलं. या व्यतिरिक्त नरेश जैन नावाचा सुद्धा मुंबईतला एक सराईत चोर होता, कुख्यात चोर होता, ज्याच्या नावावरती अनेक चोरीची प्रकरणं होती. हा सुद्धा अनेकदा जैन साधूच्या वेशामध्ये यायचा आणि त्यानंतर तो चोऱ्या करायचा. बऱ्याचदा पोलिसांपासून लपण्यासाठी सुद्धा तो अशाच पद्धतीने जैन साधूचा वेश धारण करून मग चोऱ्या करायचा किंवा मंदिरात आश्रय घ्यायचा, असं सुद्धा नंतर चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या. त्यामुळे अनेकदा हे सगळे पॅटर्न जे आहेत ते गुन्हेगारांकडून फॉलो केले जातात. इव्हन आत्ताच पुण्यामध्ये नुकतीच घडलेली जी आंदेकरांची जी केस होती, ज्यामध्ये आंदेकर गँगनं एका तरुणावरती, अक्षय म्हस्के नावाच्या एका तरुणावरती गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर या गँगमध्ये अल्पवयीन मुलगा एक होता. त्याचबरोबर 18-19 च्या घरातली 2-3 मुलं होती. त्यांच्यामध्ये एकच प्रॉपर एक मोठा आरोपी ज्याच्यावर आधीचे सुद्धा गुन्हे आहेत, असा एक सराईत गुन्हेगार होता. तो एकच होता. पण हे बाकीचे सगळे जे आहेत ते सगळी यंग मुलं होती, नवीन मुलं होती. मात्र या सगळ्यांनी सुद्धा स्वतः जेव्हा गुन्हा केला किंवा गोळीबार केला, कोणी त्यांना वार केले आणि त्याचा मृत्यू झाला असं वाटलं, खून केलाय आपण हे जेव्हा त्यांना कन्फर्म झालं, त्यावेळेस त्यांनी घटनास्थळ सोडलं आणि त्यानंतर त्यांनी थेट एक मंदिरच गाठलेलं होतं. आता त्या प्रकरणात असं झालं की अक्षय म्हस्केचे प्राण सुदैवानं वाचले. पण मुळात हे आरोपी कुठे लपले होते? तर जेव्हा पोलिसांनी त्यांचा शोध घेतला त्यावेळेस हे सगळेच आरोपी एकविरा देवीच्या डोंगरामध्ये जाऊन लपलेले होते. आदल्या दिवशी सुद्धा त्यांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी ते मंदिरामध्ये गेल्याचं कळलं आणि त्यानंतर गुन्हा केल्याच्या नंतर सुद्धा हे मंदिरात जाऊन लपले होते. त्यामुळे एकंदरीत काय की महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांमध्ये गुन्हा करायचा आणि मग मंदिरात जाऊन आश्रय घ्यायचा, गुन्हा करायचा, मंदिराच्या अवतीभोवती फिरायचं, वेषांतर करायचं, बाबा बुवांचे वेश धारण करायचे, कधी आणखीन काही महिलांचे वगैरे वेश धारण करायचे, अशा पद्धतीचा एक नवीनच आपण म्हणू शकतो मोडस या गुन्हेगारांची पाहायला मिळते. त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा पोलिसांना जेव्हा केव्हा एखाद्या मोठ्या आरोपीला लोकेट करायचंय तेव्हा प्रकर्षानं त्यांनी या सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा गेलं पाहिजे, मंदिरांची सुद्धा इन्स्पेक्शन झालं पाहिजे, तिथेही तपास चौकशी झाली पाहिजे, तिथेही लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, अशी मागणी आता समोर येताना पाहायला मिळतेय. कारण एकंदरीत पाहता या सगळ्या गुन्हेगारांची मानसिकता सारखीच आहे. त्यांना असं वाटतं की मंदिरांमध्ये खूप गर्दी असते, पवित्र ठिकाणं आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आपण जर लपून राहिलो तर फारसं कुणी आपल्याला तिथे शोधायला येणार नाही किंवा गर्दीच इतकी असते की या गर्दीमध्ये आपण सापडू की नाही हे सुद्धा थोडंसं क्रिटिकल होऊ शकतं. त्यामुळे अनेकदा अशा पद्धतीच्या घटना या निदर्शनास येताना पाहायला मिळतात. सचिन घायवळ प्रकरणामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतंय. त्यामुळेच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कुख्यात गुन्हेगार हे मंदिरात तर लपून बसलेले नाहीत ना, किंवा मंदिराच्या आजूबाजूला तर त्यांनी आश्रय घेतलेला नाही ना, किंवा मग एखाद्या बाबा, बुवा, भोंदू बाबाच्या वेशात तर ते फिरत नाहीत ना, या सगळ्याचा सुद्धा तपास पोलिसांनी करायलाच हवा. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.